तुषार, खूप सारे लोक भारत देश सोडून बाहेर देशामध्ये स्थायिक होत आहे, पण असं का होतंय? अरे भारतामध्ये जर चांगली हवा पाहिजे असेल तर एअर प्युरिफायर लावावं लागतं. चांगलं पाणी प्यायचं असेल तर वॉटर प्युरिफायर लावावं लागतं. कुठेही आपण फिरायला गेलो तर आपल्याला टोल टॅक्स द्यावा लागतो. तसंच आपण कोणताही प्रोडक्ट खरेदी केला तर त्यावर आपल्याला जीएसटी द्यावा लागतो. शिक्षण घ्यायचं असेल तर लाखो रुपये भरून प्रायव्हेट स्कूलमध्ये जावं लागतं. आजारी पडले तर पैसे घेऊन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि बाहेर पडताना गरीब होऊन निघावं लागतं. हो, जर 24 तास आपल्याला लाईट पाहिजे असेल तर आपल्याला इन्व्हर्टर लावावं लागतं. आपण कष्ट करून कमवलेल्या पैशावर आपल्याला इन्कम टॅक्स द्यावा लागतो आणि उरलेल्या पैशातून जर आपण कोणती गोष्ट खरेदी केली तर त्यावर पण आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. आणि तसंच ती खरेदी केलेली गोष्ट जर विकायला निघालो तर त्यावर पण आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. त्यातून पण जे सेव्ह केलेले पैसे जर आपण इन्व्हेस्ट केले तर त्यावर पण आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. आणि जर त्या इन्व्हेस्टमेंट मधून जर आपल्याला प्रॉफिट झाला तरी पण आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. हो, तू बोलतो ते बरोबर आहे, कारण आपण एवढा टॅक्स देऊन पण आजारी पडल्यानंतर आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. शिक्षण घेण्यासाठी प्रायव्हेट स्कूलमध्ये जावं लागतं. तिथं आपले लाखो रुपये खर्च होतात. ट्रेनने प्रवास करायला गेले तर तिथे खूप गर्दी असते. रोड तर इतके खतरनाक आहे की कधी ऍक्सिडेंट होईल सांगता येत नाही. आणि तसंच सरकारी बस तर अशा आहे कधी कुठे कोणती बस बंद पडेल हे पण सांगता येणार नाही. वरून दूध नकली, पनीर नकली आणि औषधही नकली. आज भारतामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी चांगली सुरू आहे ती कमेंट मध्ये जरूर कळवा.